निवडणुकीचा माहोल आहे, प्रेमाने बोला. आता लोकसभा झाली, मग त्यानंतर विधानसभा झाली, विधानसभेनंतर महानगरपालिका झाल्या, नगरपालिका झाल्या, नगरपंचायती झाल्या. आता त्यातून आवरून होतोय नाही तोपर्यंत आजच झेडपी झाली, पंचायत समिती झाली. जे निवडून आले ते खुश आहेत, जे पडले त्यांना दुःख झालंय. त्यांचं तिथं निवडून येणं आणि न येणं हे 5 वर्षांसाठी असू शकतं, प्रेमाने बोला. त्यांचं कुणाचं शीट तिथं लागलेलं असेल, कुणाचं पडलेलं असेल. पण सत्संगाची जर भक्तीत निवडून यायचं असतं तर इथं बिनविरोधात यावं लागतं, प्रेमाने बोला. तिथला विरोध हा मान्य आहे महाराज, पण संत बिनविरोध आहे. इथलं शीट काढायचं असेल तर बिनविरोधच. आता त्या सगळ्या प्रकरणात आता थोडंसं बाहेर या. आता जन्मोजन्मीची जी निवडणूक लागली ना, त्याची आचारसंहिता संपवायची असेल तर इथं ध्यान देऊन बसावं लागतं, प्रेमाने बोला. आणि म्हणून सत्संगाची सद्गुरूच्या कृपेने सत्संगाची असा सुंदर माहोल तुम्हाला आम्हाला प्राप्त होतोय. संसारात गुंतलेलं मन, मायेच्या अधीन गेलेलं मन परमार्थाकडे सहजासहजी वळायला मानत नाही माणूस. कारण त्याला तिथं इतकं भारी वाटायला लागलं, त्याला इतकं मस्त वाटायला लागलंय ना की इकडं त्याला येऊ वाटत नाही माणूस सहजासहजी. कारण तिकडं गेल्यानंतर तरी काहीतरी होता येतं, पण इकडं आल्यानंतर हाय ते सुद्धा काढून घेतलं जातं. परमार्थात आल्यानंतर माणूस हा रिता होत असतो, रिकामा होत असतो. आणि मग सत्संगाची तुम्ही आणि सर्वजण या सद्गुरूच्या चरणावरती येत असताना ज्ञानाकडे जाण्याच्या आधी माणसाच्या जीवनात सद्गुरू का आला याची क्लॅरिटी येणं गरजेचं आहे. ज्ञान ही तर पुढची पायरी आहे, ज्ञान हा तर पुढचा टप्पा आहे. ज्ञान होणं, कळणं, मोक्ष मुक्तीच्या पदाला जाऊन पोचणं ही त्याच्या पुढची प्रोसेस आहे. पण मुळात सद्गुरूच जीवनात काय येतात हे कळणं गरजेचं आहे. ज्यांना कळालं की सद्गुरू का आलाय ना, मग सत्संगाची पुढचा प्रवास सोपा आहे. मग त्यानंतर सत्संगाची पुढची जर्नी आसान होऊन जाते. पडलाय का प्रश्न सत्संगाची तुम्हाला, मला कधी? काय येतं सर्व सद्गुरू मनुष्य मात्राच्या जीवनात? आपल्या जीवनात सद्गुरूच येणं कोण्या कारणाशी झालं असेल? काल असेल सद्गुरू तुमच्या माझ्या जीवनात. इथं आल्यानंतर प्रश्न पडायला पाहिजे. कारण भल्या भल्या वेदांचे, उपनिषदांचे आणि जे शास्त्र निर्माण झालं त्याची सुरुवात प्रश्नांनीच झाली आणि प्रश्नांची उत्तर मिळाली, तिथं सगळं थांबलं महाराज. रणांगणावरती सुद्धा ज्यावेळेस गीतेचं आख्यान सुरू झालं त्यावेळेस अर्जुनाला प्रश्नच पडले होते की शंका थांबली, प्रश्नांची उत्तरं मिळली, गीता संपली महाराज. तुमच्या आमच्या सुद्धा आयुष्याची गीता आणि गाथा संपवायची असेल तर सत्संगाची प्रश्नाचं समूळ निरासन होणं गरजेचं आहे, त्याचं ठळक उत्तर मिळणं गरजेचं आहे. आणि खरं सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो, संत निरंकारी मिशन हे रोकडं ज्ञान आहे, खरं ज्ञान आहे, पाक आणि पवित्र ज्ञान आहे. तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर इथं आहे महाराज. मनापासून हाक मारून तर बघा, उत्तर आहे, 100% उत्तर आहे. कशासाठी येणं होत असं सद्गुरूंचं जीवनात? बाहेर ना सत्संगाची श्रद्धेच्या नावाखाली फसवणूक चालली, फसवणूक श्रद्धेच्या नावाखाली. अहो तुमच्या माझ्या श्रद्धेच्या नावाखाली भारतासारख्या देशाची ही अवस्था असेल. समृद्ध विचारांचा वारसाने वसा लावलेल्या महाराष्ट्राची ही अवस्था असावी. अरे 55 पेक्षा जास्त संत होऊन गेले या मातीत. नुसते पालख्या वाहिले आपण विचार कळला नाही आपल्याला. थोडं खरं बोललं तर बरं वाटणार नाही, पण बरं बोललं तर खरं वाटतं. प्रेम
प्रेमाने बोला. पण खरं बोलू महाराज, खऱ्यात कल्याण लपलेला आहे. बरं बोलणारे दगा फटका करते. खरं बोलणाऱ्याचं काय, ऐकाल तर कल्याण होईल, नाही ऐकलं तर काय होणार आहे. आज नागपूरला बोलावलंय, उद्या दुसरीकडे बोलावतील, प्रेमाने बोलवलं. पण या ज्ञानामुळे मी वाचलो पाहिजे. श्रद्धेच्या नावाखाली तुमच्या माझ्या आजूबाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणात फसवणूक चाललेली आहे आणि तुमचं अज्ञान हेच कुणाचं तरी आता भांडवल आहे. जो तो उठतोय की गुरुदीक्षा द्यायला सुरुवात करतोय, प्रेमाने बोला. गल्ली मुळात स्वयंघोषित गुरूंनी सुसंग मांडलेला आहे. पण संत निरंकारी मिशनचं या काळात तुमच्या माझ्यावर झालेली उपकाराची आठवण तुम्हाला होती का? व्हायला पाहिजे. जर गुरु पूर्णत्वास पोचला असेल तर शिष्य पूर्णत्वाला पोचेल, अन्यथा शिष्य सुद्धा गाळातच जाईल. आपला गुरु पूर्णत्वास पोचलेला आहे, कारण पुरे का किया हुआ पुरा होता है. आणि खरं सांगू का, सद्गुरु शिष्य बनवत नसतो महाराज, तो शिष्याला आपणासारखं करतो. आपणासारखी करीत तात्काळ न काळ वेळत तया लागे. आणि म्हणून हे संत निरंकारी मिशनचं विशेषत्वानं आज सांगण्याचं कारण हे आहे की गुरुनं कधी तुमचा माझा कुठं फॉर्म सुद्धा भरून नाही घेतला. जर ते समोर यायलाच पाहिजे, प्रेमाने बघा घातली गाठ. कारण म्हणाले की बंधन तोड मिळावे राम. बंधनात टाकणाऱ्याला सद्गुरू म्हणत नसतात, बंधनातून माणसाला मुक्त करणाऱ्याला सद्गुरू म्हणतात. संत निरंकारी मिशनचा परमार्थाची वाट चालत असताना इथं तुम्हाला मला कोणत्याही बंधनात टाकलं जात नाही, म्हणून संत निरंकारी मिशनचा परमार्थ खरा आहे. इथं कुठलं बंधन टाकलं जात नाही. अरे तुमचं जात नाही बदलली, धर्म नाही बदलला, राहण सहन नाही बदलली, खाणपान नाही बदललं, संस्कृती नाही बदलली, संस्कार नाही बदलला, जसा आला तसं स्वीकार केलं आणि तुमच्या माझ्यातलं माणूस पण जागं केलं. ही संत निरंकारी मिशनची खऱ्या अर्थानं ख्याती आहे आणि हे संत निरंकारी मिशनचा विचार आहे. ज्ञानापर्यंत जात असताना पहिल्यांदा सांगितलं की सद्गुरू करणं गरजेचं आहे. सद्गुरू काय करत असतो माणसाच्या जीवनात, सद्गुरूचं काय येत असतं मनुष्य मात्राच्या जीवनात. अरे संसार भवबंधन तोडा वया. सद्गुरू माणसाच्या जीवनात काय येत असतो माहित आहे का? संसार भवबंधन तोडा वया. तुमचं माझं भवबंधन तोडण्यासाठी सद्गुरू येत असतो. आणि भवबंधन कशाने तुटतं महाराज? अहो ब्रह्मज्ञानालाच भवबंधन तुटतं. ब्रह्मज्ञानाशिवाय भवबंधन तुटणार नाही. आणि भवबंधन म्हणजे नक्की काय आहे? मी देह आहे हा भाव बंधनात टाकतो आणि मी आत्मस्वरूप चैतन्याचाच एक अंश आहे हा भाव बंधनातनं मुक्त करतो. म्हणून तुम्हाला देहभावातनं बाहेर काढून आत्मभावाकडे घेऊन जाणाऱ्याला खरा सद्गुरू म्हणतात. आणि जो तुम्हाला मी देह आहे या भावनेच्या पलीकडे घेऊन जातो ना, तोच खरा सद्गुरू आहे. आपण स्वतःला आज प्रश्न विचारायला पाहिजे. आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला पाहिजे, आवर्जून विचारायला पाहिजे की मी संत निरंकारी मिशनचा परमार्थ करत असताना, मी संत निरंकारी मिशनची सत्संग सेवा सिमरन करत असताना, मी संत निरंकारी मिशनचं 3 कर्म आणि 5 प्रणाचं पालन करत असताना मला सद्गुरूचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर माझं भवबंधन तुटलंय का? आणि जर भवबंधन तुटलेलं असेल तर तुमची माझी वाट योग्य मार्गाने चाललेली आहे. आणि जर भवबंधन तुटलेलं नसेल, अजून मी माझ्या देहाशीच जर खूप बांधून असू, मी माझ्या देहाशीच आसक्त असू, मी माझ्या देहाला लागणाऱ्या गोष्टींमध्ये जर लिप्त असू, तर अजून मला ज्ञान परिपक्वतेच्या दिशेनं वाटचाल करणं, जाणं बाकी आहे. हे स्वतःला सांगणं गरजेचं आहे. मनोरंजनापासून सुरुवात झाली हो तुमच्या माझ्या परमार्थाची. आता गोष्टी आत्ममंथनापर्यंत जाऊन पोचल्यात बरं का. हां, मनोमंथन सुद्धा खालच्या दर्जाचं म्हणले.
गुरुने सांगितलं मनोमंथन खालच्या दर्जाचं सेकंडरी हायस्ट पीक पॉइंट काय ते म्हणले आत्ममंथन म्हणले. आता मनोरंजनात बाहेर पडा. संतांनी सांगितलं आत्ममंथनाकडे निघा, आत्ममंथनाकडे. आणि मग तुटलंय का माझं भावबंधन, तुटणार आहे का माझं भावबंधन, मी जाणार आहे का या निजघालात, हे जाणून घेणं, हे स्वतःला तपासणं म्हणजे काय तर आत्ममंथन आहे महाराज. जाणून घ्यावं लागेल, समजून घ्यावं लागेल. याला पर्याय नाही, याला दुसरा कुठला उपाय नाही. संसार भावबंधन तोडावा या संतांनी सांगितलं. ब्रह्मज्ञानानंच हे तुटणार आहे. मग कळलंय का मला ब्रह्मज्ञान, समजलंय का मला ब्रह्मज्ञान, पडलंय का माझ्या जीवनात त्याचं बीज खऱ्या अर्थानं. इथं आल्यानंतर मी बघितलं समोर एक गीत चालू होतं, सत्संगजी गीत गाणारा गीत गात होता. समोरच्या मास्तर चेहऱ्यावर कुठलंच एक्सप्रेशन दिसत नव्हतं. प्रेमाने बोला. अरे मला वाटलं गाणाऱ्याचा संबंध फक्त गाणाऱ्याशी असावा, ऐकणाऱ्यांना त्याचं काय देणं घेणं नाही. प्रेमाने बोला. दासला एक उदाहरण आठवतं, एक उदाहरण सांगतो. सत्संगाची एक गाव होतं, गावात एक आजी राहत होती आणि आजीचा नातू मिलिटरीत होता. आजीचा नातू मिलिटरीत होता. मग वर्षा 4-6 महिन्यातनं आजीला तो पत्र लिहायचा आणि आजीला पत्र लिहून सांगायचा की आजी माझं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, तू काय काळजी करू नको, मी व्यवस्थित आहे. मनी ऑर्डरद्वारे तुला पैसे वगैरे व्यवस्थित पोचतात आहे ना, हे तुला एवढे एवढे पैसे पाठवले, तुझं सगळं चांगलं आहे ना. आणि ख्याली खुशालीचं पत्र यायचं. मग जसा पोस्टमन गावात आला की आजीला काय वाचायला येत नसायचं. पोस्टमन पत्र द्यायला आला की आजी म्हणायचे, ए बाबा मला काय वाचायला येत नाही, बस म्हणली तुझ्यासाठी चहा टाकते, ही चहा पिणे एवढं पत्र मला वाचून दे. पोस्टमन आलेलं पत्र वाचून द्यायचा. जसं पत्र तो वाचायला लागायचा तसं आजी इकडं आनंदित व्हायची, आजीला आनंद व्हायला लागायचा, आजी खुश व्हायची. एक दिवस असं झालं, गावात आजीला शोधत शोधत पोस्टमन आला आणि पोस्टमन आल्यानंतर आजीच्या घराजवळ पोचला. पोस्टमन आलेलं बघितलं की आजीला आनंद झाला. आजीला आनंद झाल्यानंतर आजी म्हणली, ए बस बाबा मला काय वाचायला येत नाही, आज मी मला पत्र वाचून दाखव, मी तुझ्यासाठी जरा चहा टाकते, चहा पिन ही पत्र मला वाचून दाखव. आजीने चहा केला, चहा आणला, त्याला दिला, तो चहा प्याला आणि पत्र वाचायला सुरुवात केली. ही कळवण्यास अत्यंत दुःख होते की पाठीमागं झालेल्या अमुक अमुक ठिकाणी देशाची सेवा करत असताना अमुक अमुक यास वीर मरण आले. पत्र वाचत होता पोस्टमन आणि रडायला लागली होती आजी, धडा 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 धडा. पण पोस्टमनच्या काय डोळ्यात पाणी येत नव्हतं. का वाचत होता पोस्टमन पण रडत होती आजी, कारण पत्राचा आणि आजीबाईचा कारण लिहिणाऱ्याचा सहसंबंध हा आजीशी होता, म्हणून आजी रडत होती. वाचणाऱ्याला काहीच वाटत नव्हतं कारण त्याचा संबंध त्याच्याशी काही नव्हता महाराज. मला पण तसंच वाटलं, गाणारा गातोय, खालचे काहीच बोलत नाहीत, ह्यांचा काय संबंध नाही, काय प्रेमाने बोला. संबंध असला पाहिजे, हा भगवत भक्तीचा संबंध आहे, हा तारून नेण्याचा संबंध आहे, अहो हे जीवन धन्य करण्याचा संबंध आहे. संबंध असला पाहिजे की महाराज. अहो जगाच्या पाठीवरती तुम्हाला तुमचं ज्ञान देण्याचं काम करणाऱ्याचं गुणांवर नीत गायला लागलं. अरे आपण कसं जागता असलं पाहिजे, किती पेटतं असलं पाहिजे, किती जागरूक असलं पाहिजे, असं वाटायला पाहिजे. अरे काय बोलणार आणि काय सांगणार आहे. सत्संगाची संबंध पाहिजे. जर संबंध नसेल तर मग गोळ होईल, मग सत्संगाची काय उपयोग होणार नाही. सत्संग तरुण जाण्याचा मार्ग आहे. हा कल्चरल इव्हेंट नाही महाराज.
सत्संग हा कल्चरल इव्हेंट नाहीये, खरी सांगायची गोष्ट आहे. इट्स अ प्लेस ऑफ वर्शिप. ही भगवत भक्तीचं पूजास्थळ आहे. इथं आल्यानंतर आत्म्याला परमात्म्याशी रत करायचंय. आपण तिथं रत व्हायला लागलोय का? रत होणं गरजेचं आहे सत्संगाची. सद्गुरूचं येणं यासाठी होत आहे, तुम्हाला मला रत करायचं या ठिकाणी. संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून एक गोष्ट सांगू का? हयाती गेल्या हो महाराज, हा विचार इथपर्यंत पोचवायला. हयाती गेल्या, हयाती. आज एवढं चांगलं भवन आहे, एवढी चांगली लाईट सिस्टीम आहे, वर फॅन लागलेले आहेत, साऊंड सिस्टीम आहे, समोर एवढी मोठी जागा आहे, पलीकड प्रसादीची व्यवस्था आहे, सेवादल उभा राहिले आहेत. आपण अगदी आयटी देतोय, आरामात बसलोय, कुणाचा ताण नाही, तणाव नाही, टेन्शन नाही, गम नाही. आपण येणार, इथं बसणार, सत्संग ऐकणार आणि निघून जाणार. अरे पण हा विचार इथपर्यंत पोहोचवण्यासाठी कुणी कुणी देहाचं बलिदान दिलं याची कल्पना आहे काय तुम्हाला? मला याचा विचार करणार आहे काय तुम्ही? आम्ही अरे हा विचार इथं पोहोचवण्यासाठी ज्ञानोबांनी स्वतःच्या झोळीत मातेने चिकल टाकून घेतलाय. विचार करावा लागेल. हा विचार इथं पोहोचवण्यासाठी संत तुकोबांना अख्ख्या गावात धिंड सहन करावी लागलेली आहे. हा विचार इथं पोहोचवण्यासाठी बाबा गुरुबच्चन सिंग महाराजांना धडाधडा गोळ्या घातलेल्या आहेत. हा विचार इथं पोचवण्यासाठी बाबा अवतार सिंह महाराजांनी बुधवंत माताजींना घरात साधू संतांना बोलवून त्यांची सेवा करून, त्यांचं कपडे धुवून, त्यांची ताटं घासून, त्यांना ठेवून, त्यांची व्यवस्था करून स्वतःचा देह झिजावण्याचं काम केलेलं आहे. त्यावेळेस सत्संगाचा हा विचार तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे. हा विचार इथं पोहोचवण्यासाठी अरे पांडुरंग बाबांनी स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवलेला आहे. हा विचार इथं पोहोचवण्यासाठी अनेको महात्म्यांनी, महापुरुषांनी, माता भगिनींनी स्वतःच्या जीवनाचा, स्वतःच्या संसाराचा, स्वतःच्या स्वार्थाचा विचार सोडून तुमच्या माझ्यापर्यंत हे ज्ञान पोचावं, या ज्ञानाची गंगा गावोगावी घरोघरी तुमच्या माझ्यापर्यंत पोचावी म्हणून सर्वस्वपणाला लावलेला आहे. हे तुम्ही आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. लोकांच्या हयाती गेले आहेत हा विचार इथपर्यंत पोचवायसाठी. या विचाराला हलक्यात घेऊन नाही जमणार. हा विचार आत्मउद्धाराचा आहे, हा विचार आत्मसुखाचा आहे. हे विचार तुमचं माझं कल्याण व्हावं म्हणून सत्संग इथपर्यंत पोचले आहेत. अरे हा विचार इथं पोचवण्यासाठी बाबा हरदेव सिंग महाराजांनी आयुष्याची 36 वर्ष अहोरात्र 18 तास बसून सत्संग आयुष्य पणाला लावलेला आहे. मग सत्संग तुम्ही आम्ही विचार करणं गरजेचं आहे. हा विचार इतका सहजासहजी इथं पोचलेला नसेल तर या विचाराचं मी काय करायला लागलेलो आहे, काय करायला लागलेलो आहे सत्संगाची मी हयाती गेल्या लोकांच्या ही माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. हा विचार तुमच्या माझ्या दारापर्यंत येऊन गेलेला आहे. सत्य आवाज देऊन निघून गेलेला आहे. तुकोबांच्या काळात आलं, त्यांनी आवाज दिला. ज्ञानोबांच्या काळात आलं, त्यांनी आवाज दिला. विवेक शोक जे आले त्यांनी आवाज दिला. कोराळे जे आले तेही आवाज देऊन गेले. पण सत्संगजी आम्ही जर आता आमच्या मनाची दारं उघडी नाहीत ना केली, आम्ही जर आमच्या मनाची दारं नाहीत ना उघडी केली तर सत्संगजी मग परत नाही, परत चान्स नाही. आबा म्हणतात की कल्पनाच करू नका की परत हा देह मिळेल. प्रेमाने बोला. मोक्षमुक्ती निर्वाण पदाला जाण्याची ही शेवटची पाळी आहे म्हणले. कल्पनाच करू नका हे या देहात मी पुन्हा येईल. अरे किती गोमटा देह आहे म्हणले. स्वर्गीची ती देव इच्छित ती सकळ आणि मनुष्य जन्म मिळावा. एक वेळ कशासाठी? अरे संतांनाच भजन कीर्तनाचा अधिकार आहे, बाकी दुसरा कुणाला नाही आहे. जगरत झालंय सत्संगजी. पाडापाडी, वडावडी, मारामारी, दरोडेखोरी, ही धाव ती धाव, इकडं जा तिकडं जा. अरे काय काय आयुष्याचं करून घेतलं सत्संग. ज्याच्यासाठी मिळालं ते राहिलं की, जे करायचं होतं ते महागं पडायला लागलं की. अहो माणूस म्हणून घ्यावं म्हणून लाज वाटेल अशा घटना तुमच्या माझ्या आजूबाजूला घडायला लागल्या. वेगवेगळ्या फाईल्स निघायला लागलेल्या आहेत. आता त्या फाईल्समधनं असं लक्षात येतंय की सत्संगाची यांना दानव सुद्धा म्हणणं सत्संगाची कमी पडत इतकं वाईट माणसाचं कृत्य व्हायला लागलेलं. आणि मग सत्संग जे आठवतं, अरे माझा सद्गुरू, माझा हा पुरुषक, माझे संत,
मला काय शिकवण द्यायला लागले? प्रेमाने राहा, प्रेमाने वागा, माणुसकीला जागा, इतरांना समजून घ्या, परदुःखाची चाड मनात राहू द्या आणि हा जीवन सफल करण्यासाठी या संतांच्या वचनाला जागून तुमच्या जीवनाचा प्रवास करा. हे संत सांगायला लागले. हे ज्यावेळेस कळतं ना त्यावेळेस सत्संग असं वाटतं की आज गप बसून नाही चालणार महाराज, आज शांत बसून नाही चालणार. जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं जावं लागेल, जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं आवाज द्यावा लागेल, पळावं लागेल सत्संगजी. आणि हे सत्य धर्माची पताका या समाजामध्ये, या देशामध्ये, या जगामध्ये पुन्हा एकदा उभी करण्यासाठी सत्संगजी तुम्हाला मला सत्संगजी निघावं लागेल. आता बसून चालणार नाही, लक्षात ठेवावं लागेल की हयाती गेल्यात लोकांच्या हा विचार पोचवण्यासाठी. सत्संगजी आज खरं सांगतो तुम्हाला, काल एक घटना घडली. ते आमच्या शेजारीच राहणारे एक महात्मा होते, ते गायब झाले. प्रेमाने बोला, ते गायब झाल्यानंतर त्यांच्या घरची सगळी त्यांना हुडकायला लागली, बाबा कुठं गेले कुठं गेले. ते पेत होतं म्हणल्यानंतर घरच्यांना वाटतं हे पिऊन कुठे गेलं का काय. प्रेमाने बोला, बघा पेणाऱ्याला हिशोबात सुद्धा धरलं जात मला. म्हणजे गुरुनं सांगितलं की तुम्ही व्यसनमुक्त व्हा तर तुम्हाला हिशोबात धरलं जाईल. जर कोणी पेत असेल तर तिला हिशोबात सुद्धा धरलं जात नाही, हे लक्षात घ्यावं. मग सत्संगजी ते 3 महिन्यानं अचानकच अवतरले. आणि अवतरल्यानंतर सत्संगजी ज्यावेळेस ते आलं घरी, त्यांचा पत्ता शोधत, त्यावेळेस त्यांच्या घरी सांगण्यात आलं, ते रडायला लागलं. आणि रडायला लागलं त्याला विचारण्यात आलं की बाबा कुठं गेलता, काय झालं तुला, कुठं होता 3 महिने. आम्ही पोलीस स्टेशनला नोंद केली, हरवला म्हणून आम्ही तुझी तक्रार केली, आज तू कसं काय अचानक आला. त्याने सांगितलं पुणे स्टेशनला मी असाच पिऊन पडलो होतो, मला वाटतं सकाळी उतरलं आणि उतरल्यानंतर मी घरी येईन. प्रेमाने बोला. पण म्हणले मी पिऊन पडल्यानंतर मला रात्रीचंच कोणीतरी उचलून नेलं. आणि उचलून नेलं तर म्हणजे कुठं नेलं तर म्हणजे माहीत नाही, अशा अज्ञात ठिकाणी नेलं. आणि तिथं नेऊन म्हणले आम्हाला एका अशा काळोख्या ठिकाणी कोंडण्यात आलं आणि तिथं आम्हाला कोंडून ठेवलं. तिथंच आमची सगळी राहायची खायची व्यवस्था. रात्री झोपताना म्हणले आम्हाला त्या जेवणात काहीतरी टाकून द्यायचे. आम्ही रात्रभर झोपून जायचो, सकाळी उठायचो, गुरासारखं काम करून घेतलं. आणि म्हणले आमच्या वॉचवर 3-4 लोक होती, अक्षरशः आम्हाला गुलाम बनवून टाकलं होतं. महाराष्ट्राच्या मातीत ही घडायला लागलं. लोकांना गुलाम बनवून, लोकांना असं डांबलं जातंय. काय व्यवस्था आहे, काय पोलीस प्रशासन आहे, काय कायद्याचं राज्य आहे, अशा ठिकाणी अशा गोष्टी घडायला लागलेल्या. हे कशामुळे व्हायला लागले, कुणी केले, त्यांना ज्ञान नाही म्हणून ते असं करायला लागले. आज तुम्ही आम्ही त्या मार्गाला जाणार नाही याचं कारण काय? कारण तुमच्या माझ्या जीवनात सद्गुरूचं ज्ञान आलं, तुम्हाला मला देहभावाच्या पलीकडे गुरु घेऊन गेला, आपण आत्मभावापर्यंत पोचलो. आणि आत्मभावापर्यंत पोचल्यानंतर आता तुम्हाला मला जगण्या जीवनाचं वर्म कळालं आणि तुम्ही आम्ही आज खऱ्या अर्थानं सुखी झालो. आणि म्हणून सत्संग आज तुम्ही आम्ही शांत आहे. गुरु नानकजींजवळ एक माणूस गेला. आमच्या कोकणीजींना हे उदाहरण फार आठवलं. प्रेमाने मला पाठीमागच्या वेळेस आम्ही एका ठिकाणी सत्संगला गेलो आणि महाराज म्हणले मला वाटलं तुम्ही ते उदाहरण सांगताल. प्रेमाने मला गुरु नानकजींजवळ एक माणूस गेला आणि गुरु नानकजी जवळ गेला आणि गुरु नानकजींना म्हणला, ओ गुरु नानकजी म्हणले गेली 40 वर्ष झालं मी जगतोय. प्रेमाने बोला. म्हणले गेली 40 वर्ष झालं मी जगतोय, मला जीवनाचं महत्त्व समजू सांगा, माझ्या जगण्याचं मोल सांगा. गुरु नानकजी त्या माणसाकडं पाहायला लागले, त्याच्याकडे बघून हसले आणि हसल्यानंतर गुरु नानकजी काहीच बोलत नाहीत. गुरु नानकजींना पाठीमागून एक वस्तू काढली, माणसाच्या हातात दिली आणि त्याला म्हणले बाजारात जा आणि या वस्तूची किंमत काय होती ती बघ. 8 एक आहे, ही वस्तू विकायची नाही, ही वस्तू विकायची नाही, फक्त याची किंमत काय होती तेवढी बघ. माणसानं ती वस्तू घेतली, बाजारात गेला. बाजारात गेल्या सकाळची वेळ होती, तडक गेला. समोर एक बटाटेवाला होता, बटाट्यावाल्याच्या जवळ गेला आणि बटाटेवाल्याला म्हणला, ओ काका या वस्तूची किंमत काय आहे हो? बटाटेवाला सकाळ सकाळी चालता गडबडीत होता. तो म्हणला असं कर बाळा, वस्तू चांगली दिसते, ही वस्तू मला देईन, 1 किलो बटाटे घेऊन जा. तो म्हणला जमणार नाही.
समोर गेला, समोर सफरचंदवाला होता. सफरचंदवाल्याच्या जवळ गेला आणि सफरचंदवाल्याला जाऊन म्हणतो कसा, ओ काका या वस्तूची किंमत काय. सफरचंदवाल्यानं ती वस्तू बघितली. वस्तू काहीतरी चांगली दिसत होती, काहीतरी दर्जेदार दिसत होती. सफरचंदवाला म्हणला, असं कर, 300 रुपये किलो सफरचंद आहे, 1 किलो सफरचंद घेऊन जा आणि ही वस्तू मला दे. तो म्हणला, जमणार नाही, द्यायची नाही. समोर सोनाराचं दुकान होतं. सोनाराच्या दुकानात गेला, त्याच्याजवळ जाऊन म्हणतो कसा, ओ काका या वस्तूची किंमत काय हो. सोनारानं ती वस्तू बघितली. त्याला पण जरा थोडंसं भारी वाटलं, कसल्या तरी प्रकारचा, चांगल्या प्रकारचा धातू दिसतो असल्याला वाटलं. तो म्हणला, असं कर, 1 लाख रुपये दे, तुम्हाला ही वस्तू मला दे. तुम्हाला नाही हो, 1 लाखाला जमतंय होय, 1 लाखाला पण जमणार नाही. थोडासा पुढे गेल्यानंतर त्याला दुसरं एक दुकान दिसलं. ते हिराच्या व्यापाऱ्याचं दुकान होतं. त्याच्या दुकानात गेला आणि त्याला जाऊन म्हणतो कसा, ओ काका या वस्तूची किंमत काय हो. हिऱ्यांचा व्यापारी समोर आला. म्हणला, काय झालं. तो म्हणला, या वस्तूची किंमत काय हो. माणसाच्या हातातली वस्तू हिऱ्याच्या व्यापाऱ्यानं बघितली. पाठीमागं गेला, एक चांगलं दर्जेदार कापड आणलं. ते कापड त्या काउंटरवर अंतरलं. त्याला म्हणला, ही ती वस्तू तिथं ठेव. आणि त्या वस्तूच्या पायाच पडायला लागला. वस्तूच्या पाया पडायला लागल्यानंतर तो माणूस म्हणला, ओ रडायला काय लागले. म्हणले, कापड काय अंतरताय, वस्तू तिथं काय ठेवताय, या वस्तूची किंमत काय ती मला सांगा की. ते म्हणले, अरे बाळा, माझं सगळं दुकान जरी इकलं ना तरी या वस्तूची किंमत होणार नाही. प्रेमाने बोला, माझं सगळं दुकान जरी इकलं तरी या वस्तूची किंमत होणार नाही. ही वस्तू मला दे, माझ्याजवळ जे आहे ते सर्वस्व तुला देऊन टाकतो. तो मला जमणार नाही. माणसानं ती वस्तू घेतली. परत तळून माघारी त्या गुरु नानकजींजवळ गेला आणि गुरु नानकजींना म्हणतो कसा, ओ गुरु नानकजी, म्हणले, मी तुमच्याजवळ आलो. कशासाठी आलो. मी तुमच्याजवळ आलो, यासाठी आलो की मला माझ्या जीवनाचं महत्त्व समजून सांगा, माझ्या जगण्याचं मोल सांगा. अहो म्हणले, तुम्ही मला ती बाजारात वस्तू काय देता, बाजारात काय जा म्हणता. मी बाजारात गेलो, तो बटाट्यावाला म्हणतो 20 रुपये, सफरचंदवाला म्हणतो 300, तो सोनार तर म्हणला 1 लाख आणि हिऱ्यांचा व्यापारी तर म्हणायला लागला, म्हणले अनमोलच आहे, याची कसली किंमतच होऊ शकत नाही. अहो म्हणले, मला माझ्या जगण्याचं मोल समजून सांगा. समोरनं गुरु नानकजी म्हणले, योग बाळा म्हणले, आता तुझ्यासोबत जे घडले ना तीच तुझ्या जगण्याची किंमत आहे. म्हणले, कसं काय. अरे म्हणले, तू तुझ्या जीवनाकडं, तू तुझ्या जगण्याकडं ज्या दृष्टिकोनातनं बघशील ना तीच तुझ्या जगण्याची किंमत आहे. अरे म्हणले, बटाट्यावाल्याच्या नजरेनं बघतील तर फक्त 20 रुपये आहे, सफरचंदवाल्याच्या नजरेनं बघतील तर म्हणले फक्त 300 रुपये आहे. अरे सोनाराच्या नजरेनं बघशील तर 1 लाख आहे. पण तत्वनिष्ठ ब्रह्मनिष्ठ संत साधूंच्या आणि ब्रह्मज्ञानाच्या नजरेनं बघतील तर म्हणले बहुमोल आहे, अनमोल आहे. जगण्याची किंमतच होऊ शकत नाही, जगण्याची किंमत होऊ शकत नाही. म्हणून तर संतांनी सांगितलं, आमोलिक जाते वय आता तरी धरी स्वय, असा काय मानव देह मिळेल पुन्हा. श्रीरंग पांडुरंग भजो रे मनाबा, श्रीरंग पांडुरंग भजो रे मनाबा. बाबा हरदेव सिंग महाराज एका ठिकाणी म्हणाले, जिंदगी का मकसद केवळ रोटी कपडा मकान नहीं, उसका जीवन व्यर्थ है समझो अगर जीवन में खुद की पहचान नहीं. तुम्हाला तुमची ओळख नाही ना झाली, सत्संगजी इथे येऊन तुम्ही तुमच्याबद्दल जागे नाही ना झाले तर येणं व्यर्थ होईल. सत्संगजी सत्संगाच्या ठिकाणी, परमात्माच्या ठिकाणी सत्संगजी इथं काय वक्तृत्व कलेच्या स्पर्धा नसतात, विद्वत्तेचे बांध बांधून सत्संगजी इथं कुणाला संमोहित केलं नाही जात. आणि प्रसिद्धीच्या सत्संगजी झोतात जाऊन स्वतःला सत्संगजी काहीतरी मिळवण्याचा इथं भाव नसतो. मुळात भगवंत विद्वत्तेनं जाणण्याची गोष्टच नाही. प्रेमाने बोला, मुळात भगवंत विद्वत्तेनं जाणण्याची गोष्टच नाही. इथं भावाने यावं लागल. जो निष्ठेनं आला आणि समर्पित झाला त्यालाच देव कळला महाराज, बाकी देव कळणार नाही असा. कारण बुद्धीच्या पातळीवरचं ज्ञान हे अपूर्ण असतं महाराज. बुद्धीच्या पातळीवर मिळालेलं ज्ञान हे अपूर्ण असतं, पण जे समर्पित झाले त्यांनाच देव कळला. म्हणले, शून्य से कुछ नहीं होगा, शून्य से आगे जाकर चलना पड़ेगा, और जो चलेंगे वही होगे. होना जरूरी है. प्रेमाने होना. खाली सुनकर उधर ठहरोगे तो कुछ नहीं हो सकता. चलना पडेगा. ऐकून चालावं लागेल आणि चालून फक्त थांबणं जमणार नाही तर ते व्हावं लागेल. मीरा झाली. प्रेमाने
प्रेमाने बोला. संत तुकोबराय झाले. पाण्यात मिसळावं लागेल. स्वतःचं अस्तित्व राखून सत्संग जे होता येत नाही. वी हॅव टू डिझॉल्व आवर सेल्फ. आपल्याला यात डिझॉल्व करावं लागेल, व्हावं लागेल. माणसं झाल्यात महाराज, माणसं पोचल्यात. कारण दिस इज नॉट अबाउट दी वर्ड्स, इट्स अबाउट द एक्सप्रेशन. हे शब्दांच्या पल्याड आहे, ही अनुभूती आहे. चाखावं लागेल, चाखावं लागेल. बीज पडेल महाराज, पण तुमच्यात ओलावा असल्याशिवाय रुजणार नाही. प्रेमाने बोला. इथून कोणीतरी सांगेल तुम्हाला असा भगवंत. अरे नेनो फुंको कान नको एकांतीचे ज्ञान. जो देव दिसेना डोळा तो देव दाखवू सकळा. कसा आहे म्हणाले. नैनम छिंदती शस्त्रांनी नैनम दहती पावका न चेनम क्ले देत तो कोण शेती मारुता. अरे रंग नाही, रूप नाही, आकार नाही, येत नाही, जात नाही. आधी होता, आताही आहे, पुढेही असणार आहे. सच्चिदानंद आहे, निर्लेप आहे, निर्विकार आहे. अरे कसा आहे, निर्वैर आहे, निस्पृह आहे. ज्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, येत नाही, जात नाही. आधी होता, आताही आहे, पुढेही असणार आहे. जो सर्व साक्ष आहे, सर्व प्रगट आहे, सर्व सनातन आहे. तुमच्या माझ्या मतीच्या ठाईचा तो प्रकाश आहे असं कुणीतरी सांगेल. हो, पण पडलेलं बीज रुजायसाठी तुमच्यात ओलावा तर पाहिजे की. आणि जिथं ओलावा असेल तिथं रुजेल आणि मग अंकुर फुटेल. वही कोण आहे. आणि ज्याला अंकुर फुटेल तेच पोचतील, पोचायचे महाराज. आणि म्हणून स्वतःच्या अंतर्मनाची जमीन जरा नांगरून घ्या, तिला वापसा येऊ द्या. आणि पडलेलं बीज पडावं म्हणून याचक होऊन याच्या समोर जा. कारण भली भली माणसं याचक होऊन गेली. तुमच्या माझ्यांचं तर सोडा. 10 अध्याय झाल्यानंतर अर्जुन याचक झाला महाराज. तडपडायला लागला. अरे म्हणायला लागला 10 अध्याय फक्त वर्णन काय सांगतो श्रीकृष्ण भगवंता. अरे म्हणले ज्याचं वर्णन केलं ते दाखव की आता. ते म्हणाले आंखों का काम लोगों ने कानों से ले लिया. राजपिताजींचं वाक्य आहे. म्हणले आंखों का काम लोगों ने कानों से ले लिया. गलत हो गया सत्संग जी. ये बात आंखों की नहीं है, ये कानों की नहीं, आंखों की है. आंखों से. अरे याचक झाला अर्जुन, याचक झाला. तुम्हाला माहित आहे ज्याच्या हातनं देव सत्संग जे प्रसाद खायचा ना तो नामदेव हुडकत गेलता हो औंढा नागनाथला. तुम्हाला माहित आहे विवेकानंद शोधत गेलते, रानोमाळ भटकत होते, शोधत गेलते या जगात देव आहे का, तुम्ही पाहिलाय का आणि मला दाखवाल का. 15 दिवस लागले होते संत तुकोबारायांना. 15 दिवस बाबा बुटा सिंह महाराजांना सुद्धा ज्ञान प्राप्तीसाठी संघर्ष करावा लागला होता. आणि त्यांनी हट्ट धरला होता की म्हणले आता हे जगासाठी फुलं करण्यासाठी मला परवानगी द्या. त्यांच्या सद्गुरूंनी सांगितलं लोक दगड मारतील, त्रास होईल, मरावं लागेल. म्हणले तयारी आहे, मरायला पण तयार आहे म्हणले, पण मिळू द्या लोकांना, मिळू द्या. कारण ज्ञानोबरायांचं स्वप्न बाबा बुटासिंह महाराजाला पूर्ण करायचं होतं की जो जे वांछिल ते लाहो प्राणी जात सगळ्यांना मिळावं म्हणून सत्संगजी. आणि म्हणून सांगतो सत्संगजी की तत्व तात्विक त्याला स्वतःलाच उपलब्ध व्हावं लागतं. प्राप्तीनंतर अभ्यास केला तर साधनेनं परिपक्वता येईल, पण नुसतंच साधनेनं प्राप्त होईल असं होणार नाही. प्रेमाने बोला. म्हणले की ज्ञानेश्वरी वाचून देव मिळत नाही, पण मिळालेला देव ज्ञानेश्वरी वाचून कळतो. भक्तीच्या कसोटीवर पडताळणी करून घेण्यासाठी शास्त्र माणसाने वाचावं. त्यानं तुम्हाला मला काय कळतं तर मला प्राप्त झालं ते खरं आहे का हे कळतं. आणि म्हणून सत्संगजी आज काय आहे तर मी देहभावात आहे हे भवबंधन आहे, पण मी आत्मभावात आहे हे भवबंधनाचं तुटणं आहे. आणि सत्संग जिथं तुटतं तिथं नांगरणी सुरू होती, जिथं तुटतं तिथं
तसा येतो आणि जसं जसं तुटत जातं तसं बीज पडतं आणि जसं बीज पडतं तसं अंकुर फुटायला लागतात आणि जसं अंकुर फुटतात तसं मग सत्संगाची बुद्धाचा तथागत होत जातो. आणि म्हणून दया करा, कृपा करा सत्संगाची. संत निरंकारी मिशनचं पवित्र ज्ञान तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आता सत्संगाची आपण सगळीजण मिळून याची कदर करूया. संत साधूंच्या विचारानं तुमचा माझा संसार करण्याचा प्रयास आणि प्रयत्न करूया. संत निरंकारी मिशनच्या द्वारे त्यांनी सांगितलेल्या सिद्धांताला जागण्याचा प्रयास आणि प्रयत्न करूया. कारण गोष्ट अशी आहे की सोयीनं परमार्थ करून जमत नाही महाराज, सिद्धांताला जागावं लागतं. मला वेळ मिळाल्यानंतर मी जाईल, मग बघू की काय होतंय लावा, असं नाही होत महाराज. सिद्धांताला जागावं लागतं. तर सत्संगाची आठवड्यातनं 2च तास असतात. असंही कुठे जास्त वेळ सद्गुरूनं तुम्हाला मला मागितलेला आहे. आठवड्यातनं 2 तास तरी सत्संगाची मला माझ्या स्वतःसाठी देता येणं गरजेचं आहे. म्हणून दया करा, कृपा करा. या भागात सत्संगाची आणखी खूप मोठा स्कोप आहे. तुम्ही आम्ही जर सत्संगाची जागृतीनं स्वतः लागू होऊन जर आपल्या प्रकाशात जर इतरांना प्रकाशित करायला यशस्वी ठरलो तर ते खऱ्या अर्थानं गुरुचं फार मोठं कार्य होईल. म्हणून सत्संगाची दया करा, कृपा करा. तुमच्या सगळ्यांच्या चरणी सस्नेह माझं निमंत्रण आहे. तुमच्या सगळ्यांच्या चरणी माझी एक प्रार्थना आहे की गुरुचे सिद्धांत समजून घ्या. मुळात काय सद्गुरूचं येणं कशासाठी झालंय हे मला कळलं पाहिजे. या विषयानं तुमची माझी सुरुवात झाली. सद्गुरूंचं येणं तुम्हाला मुक्ततेच्या दिशेनं घेऊन जाण्यासाठी झालेलं आहे. सद्गुरूंचं येणं तुमच्या माझ्या जीवनातली भ्रमभ्रांती मिटवण्यासाठी झालेलं आहे. सद्गुरूंचं येणं तुमच्या माझ्या जीवनासाठी खऱ्या ज्ञानाची प्राप्ती करून देण्यासाठी झालेलं आहे. सद्गुरूंचं येणं तुमच्या माझ्या जगण्यात येण्यासाठी तुम्हाला मला 84 लक्ष वेळेच्या फेऱ्यातनं मुक्ततेच्या दिशेनं नेण्यासाठी झालेलं आहे. सद्गुरूंचं येणं तुम्हाला मला भानावर आणण्यासाठी झालेलं आहे. आणि म्हणून सत्संगाची सुचलं म्हणून नाही तर बोचलं म्हणून परमार्थ जर करता आला तर सत्संगाची खऱ्या अर्थानं खूप मोठी कार्य घडेल. खूप मोठं सत्संगाची गुरुचं कार्य परिपूर्तीत जाईल. जे जे समागमाला गेले ते सत्संगाची प्रेमाची मशाल बनून इकडं आले असतील. आता त्या मशालीचा वापर करून तुम्हा मला गावोगावी खेडोखेडी मनांमध्ये सत्याचा प्रकाश करता यावा. म्हणून सत्संगाची आपण झटूया. अरे आठवड्याचे जे काय तास बाकीचे आहेत, जे तास आहेत त्यात तुमचा प्रपंच बेशक करा, पण सत्संगाची 2 तास तरी संत निरंकारी मिशनच्या सत्संगाला द्या. या सत्संगाच्या माध्यमातून अनेकांना याच्याशी जोडण्याचा प्रयास आणि प्रयत्न करा. सद्गुरूचे अनंत उपकार तुमच्या माझ्यावरती झालेले आहेत. आणि म्हणून सत्संगाची पुन्हा एकदा सांगतो की सुनना काफी नाही, सुनने से आगे सत्संगाची चलना पडेगा और चलने से आगे होना पडेगा, होना जरुरी है. सत्संगाची पुन्हा एकदा या भागासाठी, या आपल्या सगळ्या परिवारासाठी सद्गुरू दाताच्या चरणी हीच प्रार्थना. हे सच्चे पातशाह निर्गुण निराकार परमात्मा, तू दया कर, कृपा कर. इथं उपस्थित असलेले सर्व संत मंडळी तुझ्या मिशनचा एक भाग आहे, तुझ्या परिवाराचा एक अंग आहे. या परिवाराला तुझ्या ज्ञानाची जी काय सखोलता आहे ती कळू दे. तुझ्या ज्ञानाचं भान यांच्या जगण्यात येऊ दे. भक्त घडू दे या ठिकाणी महाराज. भक्त घडले पाहिजे, भक्तपणा जागा होऊ दे. आणि खऱ्या अर्थानं सत्संगाची तुझी भक्ती करण्यासाठी, तुझं ज्ञान घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी, जनमानसांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, तनाची तंदुरुस्ती, मनाची मजबूतता आणि धनाची समृद्धता या सर्व परिवाराला दे. आणि यांच्या हातून मानवतेचं कार्य करून घे. तू करतायस, तू करीतो आहेस, करेल तो काय हे महाराज. तुमच्या हातात ती ताकद आहे. थँक्यू माताजी. आम्ही तुमच्या मिशनचा एक भाग आहोत आणि तुम्ही आम्हाला तुमच्या चरणाशी जोडून ठेवलेलं आहे. विनंती एकच आहे, अखेरच्या श्वासापर्यंत अखंड प्रेमाने आमचा हात तुमच्या हातात असाच कायम असू द्या. पुन्हा एकदा झालेली सर्व शब्द सुमनांची सेवा सद्गुरू शरणे अर्पण करून काय चुकलं असेल, छोट्याशा मतीनं मोठा घास घेण्याचा प्रयास आणि प्रयत्न केला असेल, चुकून वेडावाकडा शब्द गेला असेल, कुणाचं मन दुखावलेलं असेल, वेडवाकडं सत्संगाची
स्वतःच्या आकलनानं जे काय मांडता येईल ते मांडण्याचा प्रयास आणि प्रयत्न केला. त्यातून काय जर सत्संगाची चूक झाली असेल तर तुमच्या सगळ्यांची अगदी मनापासून क्षमा मागून दास याच ठिकाणी आपल्या वाणीला विराम देईल. पुन्हा एकदा सद्गुरू माताजींचे खूप आभार, तुम्हा सर्व संतांचे खूप आभार. तुमचं प्रेम आणि कृपा अखंड राहू.